भाजप आमदार सुरेश धस आज मस्साजोग गावात जाऊन देशमुख कुटुंबियाची भेट घेणार आहेत। या हत्या प्रकरणात आकाचे आका म्हणत सुरेश धसांनी धनंजय मुंडेंविरोधात जोरदार राळ उडवून दिली होती। मात्र काही दिवसांपूर्वी त्यांनी त्याच धनंजय मुंडेंची 2 वेळा भेट घेतल्याचं उघड झाल्यावर ते प्रचंड टीकेचे धनीही झाले। आता सुरेश धस मस्साजोगला जाणार आहेत। ग्रामस्थ 25 फेब्रुवारीला आंदोलन करतायत। त्या पार्श्वभूमीवर चर्चा ते करणार आहेत। मात्र नाराज ग्रामस्थ धसांचं काही ऐकून घेणार का हा सवाल आता उपस्थित होतोय। दुसरीकडे 14 महिन्यांपूर्वी हत्या झालेल्या महादेव मुंडेंच्या कुटुंबाची परळीत ते भेट घेणार आहेत। दरम्यान जरांग यांनी कालच देशमुख कुटुंबीय आणि मस्साजोगच्या ग्रामस्थांसोबत चर्चा केली। ते 25 तारखेच्या आंदोलनावर ठाम आहेत। यानंतर आज धस या गावकऱ्यांची भेट घेणार आहेत। दरम्यान मुंडे भेटीनंतर धसांनी जे काही गमावलं ते आता या दौऱ्यातून सावरणार का असा सवाल आता उपस्थित झालाय। या संदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी आपले प्रतिनिधी गोविंद शेळके आपल्या सोबत आहेत। गोविंद, सुरेश धसांनी धनंजय मुंडेंची 2 वेळेला भेट घेतली, त्यानंतर ते प्रचंड टीकेचे धनी झाले आणि आता ते मस्साजोग गावात गावकऱ्यांची भेट घेत आहेत, देशमुख कुटुंबियांची भेट घेत आहेत। श्रुती, सुरेश धस हे काही पहिल्यांदा मस्साजोगमध्ये येत नाहीयेत, तर यापूर्वी सुद्धा सुरेश धस हे मस्साजोगमध्ये आले होते आणि मस्साजोगच्या एकूण संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये सर्वाधिक कार्यालयीन कामकाजामध्ये सहभाग घेणारा, तक्रारी करणारा, किंबहुना त्या तक्रारीची अंमलबजावणी करणारा नेता कोणता तो सुरेश धस होते। स्वाभाविक आहे, ज्यावेळी सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांची भेट घेतल्याचं चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं, त्यानंतर काही अंशी रोष सुरेश धस यांच्यावरती होता। गावकऱ्यांनी मात्र यापूर्वी सुद्धा आपली भूमिका स्पष्ट केली आहे की सुरेश धस यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये ज्या तक्रारी दिल्यात अथवा पुढे येऊन काम केलंय त्यांच्यासोबत असल्याचं सांगितलं होतं। आता ते सुरेश धस ज्यावेळी या गावकऱ्यासमोर येतील, काही अंशी याचा रोष निश्चित आहे की माध्यमामध्ये होता, आपण बघितलं की वेगवेगळ्या राजकीय पक्षामध्ये होता, काही सामाजिक संघटनांमध्ये होता। मात्र एकूण सुरेश धस हे सांगायचा प्रयत्न करतायत की त्यांनी धनंजय मुंडेंची भेट का घेतली आणि कशासाठी घेतली। आता त्यानंतर सुद्धा गावकऱ्याचं समाधान होतं का? प्रमुख मागणी जी गावकऱ्यांची आहे ती 25 तारखेला होणाऱ्या आंदोलनाला घेऊन आहे। तर 25 तारखेच्या आंदोलनाच्या संदर्भामध्ये सुरेश धस नेमकी काय भूमिका मांडतात? कारण सुरेश धस हे जरी भारतीय जनता पार्टीचे आमदार असले तरी सरकारचे प्रतिनिधी म्हणून काही ऐकायला येतात का हेही बघितलं पाहिजे। कारण ज्या प्रमुख मागण्या मस्साजोगचे नागरिक मागच्या काही दिवसापासून करतायत त्या प्रशासनाकडून पूर्ण होत नाहीत आणि म्हणून आंदोलन करावं लागतंय। आता आज बघावं लागेल की या आंदोलनाच्या दृष्टीनं काही तोडगा निघतो का, अथवा त्या ज्या मागण्या आहेत त्याच्यावरती नेमकी कुठली चर्चा होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। श्रुती, खरं, धन्यवाद गोविंद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।